नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझं स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आज 21 जून जागतिक योग दिन या निमित्ताने आपण योग म्हणजे काय, तो कसा करायचा, त्याचे काय फायदे होतात हे पाहणार आहोत. थोडासा संयम ठेवून आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतील आणि एक अनमोल ठेवा तुम्हाला तुमच्या जीवनासाठी मिळणार आहे याची खात्री व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला योग म्हटलं की काय वाटतं की योगासनं प्राणायाम केले म्हणजे आपलं शरीर हे संपूर्णपणे निरोगी झालं. तर तशातला भाग नसून शारीरिक आरोग्यासाठी योगासनं आणि प्राणायाम हे गरजेचे आहेत. परंतु जर परिपूर्ण आरोग्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल म्हणजे काय की शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर जर तुम्हाला संतुलित संतुलित व्यक्तिमत्व प्रदान करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सहयोग ध्यान साधनेचा अवलंब करणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला स्पिरिच्युअल योगा, आध्यात्मिकरित्या तुमच्यामध्ये योग घटित करणं हे अतिशय महत्वाचं आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार असं म्हटलेलं आहे. ज्या शक्तीने आपल्याला निर्माण केलंय त्या शक्तीला जोपर्यंत आपण जोडून घेत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ लागत नाही, असं आमच्या गुरु म्हणतात. त्यामुळे सहयोग ध्यान साधना हे मेडिटेशनचे एक प्युअर टेक्निक आहे. योग म्हटलं की आपल्याला माहितीये त्यामध्ये अष्टांग योगामध्ये 8 प्रकार आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. त्यातली समाधी ही योगातील सर्वोच्च स्थिती आहे आणि ती स्थिती मिळवण्यासाठी आपल्याला ध्यान करणं किंवा मेडिटेशन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तेच आज आपण शिकणार आहोत, जे एक मेडिटेशनचं प्युअर टेक्निक आहे, जे न्यू टेक्निक आहे ते म्हणजे सहयोग ध्यान साधना. तर सहयोग ध्यान साधनेचा शोध परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 रोजी अखंड ध्यानाने आणि प्रचंड अभ्यासाद्वारे त्यांनी आपलं सहस्त्रार चक्र हे उघड केलं आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आत्मसाक्षात्कार देण्याचे काम सुरू केले. त्यामुळे आज 170हून अधिक देशामध्ये सहयोग हा केला जातो आणि सहयोग हा अतिशय सुंदर आहे. विज्ञान आणि अध्यात्म याची सुरेख सांगड आहे. त्यामुळे 170हून देशामध्ये अधिक देशामध्ये हा सहयोग केला जातो आणि तो पूर्णपणे विनामूल्य आहे. तर या सहयोगाच्या संस्थापिका आहेत परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी. आता आपण बघूयात की योग म्हणजे काय. योग म्हणजे कनेक्शन. योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून निर्माण झालेला आहे, ज्याचा अर्थ होतो जोडणे, कनेक्शन. पण कोणाला कोणाशी जोडायचे तर आपल्या आतील शक्तीला, आंतरिक शक्तीला, या सृष्टीमध्ये चराचरामध्ये वाहणाऱ्या परमेश्वरी शक्तीशी म्हणजेच कॉस्मिक एनर्जी किंवा डिवाइन एनर्जीशी आपल्याला काय करायचंय, जोडून घ्यायचंय, कनेक्ट करायचंय. आणि या योगाचं महत्व श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलं आहे. योग क्षेम वाहम्यहम, म्हणजे आधी तू माझ्याशी योग कर, मला जोडून घे आणि मग तुझं क्षेम कुशल पाहण्यासाठी मी जबाबदार राहणार आहे. त्यामुळे एवढं महत्व योगाचं आहे आणि तोच योग आज आपल्याला परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या कृपेमध्ये साधून घ्यायचा आहे, कुंडलिनी शक्तीच्या जागृतीद्वारे. आता आपण बघूयात की ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे मेडिटेशन, म्हणजेच निर्विचार अवस्था. समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी मेडिटेशन करावं लागतं, ध्यान करावं लागतं. आणि जोपर्यंत हे ध्यान निर्विचारतेत होत नाही, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला कम्प्लीट थॉटलेस अवेअरनेस येत नाही, म्हणजेच निर्विचार अवस्था आणि त्यापुढे जाऊन निर्विकल्प अवस्था येत नाही, तोपर्यंत समाधी अवस्था येऊ शकत नाही. त्यामुळे ध्यान करणं हे अतिशय महत्वाचं आहे, जे निर्विचार स्थितीतलं आहे. दोन विचारांमधलं अंतर वाढवणे, ज्याला विलंब असं श्री माताजींनी म्हटलेलं आहे, ते अंतर जेवढं वाढत जातं, जेवढे तुम्ही निर्विचारितेत जाता, डोक्यातले विचार हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करता, त्यालाच ध्यान असं म्हटलेलं आहे. तर आपण बघूयात की सहजयोग ध्यान साधना. सहज योगाचा अर्थ काय. सह म्हणजे बरोबर, जे म्हणजे जन्मलेला, तुमच्या बरोबरच जन्मलेला असा हा योग आहे. म्हणजे काय की बाळ ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये 2 ते 2.5 महिन्याचं असतं त्यावेळेला तो फक्त एक मांसाचा गोळा असतो. 2.5 महिन्याच्या दरम्यान त्या बाळामध्ये एक शक्ती प्रवेश करते, ती 2 भागात विभागली जाते, ज्याला कुंडलिनी शक्ती आणि आत्मा असं नाव आहे. म्हणजेच शिव आणि शक्तीचा प्रवेश ज्यावेळेला एखाद्या बाळामध्ये होतो त्यावेळेला त्या बाळाच्या हृदयाचा पहिला ठोका पडतो, त्या बाळामध्ये चैतन्य व्हायला सुरुवात होते, एक संजीवन येतं. आणि
जोपर्यंत बाळ 1.5 वर्षाचं असतं तोपर्यंत आपण पाहतो की आपल्या घरात जेव्हा एखादं लहान बाळ असतं त्यावेळेला त्या बाळाची टाळू ही उघडी असते, ओपन असते. त्यालाच ओपन फॉन्टानेल बोन असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत ते बाळाची टाळू ओपन असते तोपर्यंत त्याच्या आतील जी आंतरिक कुंडलिनी शक्ती असते ती जागृत असते. 1.5 वर्षानंतर ज्या वेळेला त्या बाळाला समजायला लागतं की ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझं खेळणं आहे, हे दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही. म्हणजेच ज्या वेळेला मद, मोह, मत्सर, माया, द्वेष यासारख्या गोष्टी षड्रिपू त्या बाळाला प्रवेश करतात, त्यावेळेला त्या बाळामध्ये एक प्रकारचा अहंकार आणि प्रतिअहंकार जागृत होतो आणि त्यामुळे त्या बाळाची टाळू जी आहे ती भरली जाते, कॅल्सिफाईड होते. 1.5 वर्षानंतर आपण पाहतो की बाळाची टाळू ही पूर्णपणे भरली जाते किंवा कडक होते, टणक होते. आणि त्यावेळेला ती कुंडलिनी शक्ती जी जागृत अवस्थेत असते ती सुप्त अवस्थेत जाते, निद्रिस्त अवस्थेत जाते. म्हणूनच आपल्याकडे जो जोगवा मागितला जातो तो या शक्तीला मागितला जातो, कुंडलिनी शक्तीला मागितला जातो की हे आई, तुम्ही 1.5 वर्षानंतर आमच्यामध्ये निद्रिस्त अवस्थेत गेलेला आहात, पुन्हा तुम्ही आमच्यामध्ये जागृत व्हा, आमचे वरचे 6 चक्र भेदन करून पुन्हा आमच्या टाळू भागात या आणि आम्हाला लहान बाळासारखं अबोध बनवा, आमचा योग घटित करा. म्हणूनच आपल्याकडे आई राजा उधो उधो, हे आई तुम्ही आमच्यामध्ये उठा, जागृत व्हा, असं म्हटलं जातं. किंवा उधे गा अंबाबाई आई, उधे गा अंबाबाई, हे जे म्हटलेलं आहे तो या कुंडलिनी शक्तीच्या शक्तीला केलेले एक आवाहन आहे आपल्यामध्ये हा योग घटित करण्यासाठी, आत्मसाक्षात्कार घटित करण्यासाठी. या आत्मसाक्षात्काराचं महत्व हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा जे काही संत होऊन गेले त्या संतांनी सांगितले की जोपर्यंत तुम्ही तुम्हाला स्वतःला ओळखत नाही, स्वतःला तुम्ही जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये या कुंडलिनी शक्तीचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आज परमपूज्य श्री माताजी यांच्या कृपेमध्ये आपण आपल्या आतील कुंडलिनी शक्ती जागृत करणार आहोत आणि ही शक्ती जागृत केल्यानंतर आपल्याला दैवी शक्तीची अनुभूती येणार आहे, जे सहयोगाचं खास वैशिष्ट्य आहे किंवा वेगळेपण आहे. याचं उदाहरण म्हणजे तुमच्या समोर जर एखादा ग्लास उघडून ठेवला आणि तुम्हाला तो ग्लास दिसतोय, पण जोपर्यंत तो त्या ग्लासातली गोष्ट तुम्ही पिऊन बघत नाही, चाखून बघत नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही की हे औषध आहे, पाणी आहे की आणखीन काही वेगळं आहे. तर त्यामुळे ते चाखणं, त्याची चव घेणं, त्यालाच आपण अनुभूती असं म्हणतो. त्यामुळे परमेश्वरी शक्तीची जाणीव तुम्हाला कुंडलिनी शक्तीच्या जागृतीनंतर या सेशनच्या शेवटी आपण करून देणार आहोत. सुरुवातीला आपण थोडीशी थेरॉटिकल माहिती पाहणार आहोत. तर ध्यान म्हणजे निर्विचार अवस्था. तर हे ध्यान करायचं कशासाठी ते सुरुवातीला आपण बघूयात की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकतर डोक्याने आपले विचार सुरू असतात आणि हाताने आपली कामं सुरू असतात. या दोन्हीमध्ये आपण आपली ऊर्जा खर्च करत असतो. पण आपण कधी विचार केलाय का की ही ऊर्जा खर्च झालेली भरून काढण्यासाठी आपण काय करतो, आपल्यासाठी स्वतःसाठी काय करतो? तर निश्चितपणे नक्कीच काही नाही. तर ध्यान करणं म्हणजे स्वतःला चार्ज करणं, स्वतःची खर्च झालेली ऊर्जा ध्यानाद्वारे भरून काढली जाते. जसं की एखादा मोबाईल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण वापरला तर त्याची बॅटरी जी आहे ती डिस्चार्ज होते. ती तर एक निर्जीव वस्तू आहे, आपण तर सजीव आहोत. त्यामुळे आपली ऊर्जा भरून काढण्यासाठी मेडिटेशन करणं किंवा ध्यान करणं हे अतिशय गरजेचं आहे. दुसरं आणखीन एक छोटंसं उदाहरण, आजकाल लोकांना भरपूर विचार करण्याची सवय आहे. एक विचार संपला की दुसरा, विचारांचं सत्र हे संपतच नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गदारोळ सुरू होतो त्यावेळेला आपण निगेटिव्ह फील करतो, डिप्रेस्ड फील करतो, आपलं माइंड हे कन्फ्युज राहतं, आपली एनर्जी लेवल डाऊन होते. त्याचं सुद्धा एक उत्तम उदाहरण मोबाईलच्याच द्वारे मी तुम्हाला देते की मोबाईलमध्ये खूप सारे ऍप्लिकेशन्स जर एकाच वेळेस ओपन झाले तर मोबाईलचा स्पीड हा कमी होतो. सेम तसंच आहे, आपल्या डोक्यांमध्ये जर खूप सारे विचार असतील तर आपला सुद्धा स्पीड कमी होतो, एनर्जी लेवल कमी होते, आपण निगेटिव्ह फील करतो, डिप्रेस फील करतो. आणि मग मोबाईलचा स्पीड वाढण्यासाठी आपण काय करतो, एक एक ऍप्लिकेशन जे आहे ते हळूहळू क्लोज केल्यानंतर त्या मोबाईलचा स्पीड वाढतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर एनर्जी प्राप्त करायची असेल, डिवाइन एनर्जी, कॉस्मिक एनर्जी मिळवायची असेल, पॉझिटिव्ह थॉट्स आपल्यामध्ये आणायचे असतील, आपलं कन्फ्युजन कमी करायचं असेल तर आपल्याला स्वतःला विश्रांती देणं गरजेचं आहे, स्वतःच्या विचारांना विश्रांती देणं गरजेचं आहे. त्यालाच कम्प्लीट थॉटलेस अवेअरनेस किंवा निर्विचारिता असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्या डोक्यातील विचार हळूहळू कमी केल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची ऊर्जा येणार आहे, आपल्यामध्ये स्पीड येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला ध्यान करणं हे गरजेचं आहे. आता आपण आपल्या शरीराचं सूक्ष्म यंत्र बघूयात की जे श्री माताजींनी सांगितलेलं आहे. सूक्ष्म यंत्राच्या माहितीद्वारे आपल्याला लक्षात येईल की वैज्ञानिक दृष्ट्या
सहयोग हा किती महत्वाचा आहे आणि यापूर्वी तुम्हाला हे ज्ञान कधीही मिळालेलं नसेल. तर हा बॉडी चार्ट तुम्ही जर पाहत असाल तर यामध्ये आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या असतात. 3 नाड्या: डावी नाडी, उजवी नाडी आणि मधली नाडी. डावी नाडी, उजवी नाडी आणि मधली नाडी, आणि 7 चक्र असतात. तर सुरुवातीला आपण नाड्यांच्या बाबतीत पाहणार आहोत. डावी नाडी, जे आता पॉइंटर ज्या ठिकाणी दिसतोय तिथे डावी नाडी, ज्याला योग भाषेमध्ये इडा नाडी किंवा चंद्र नाडी असं म्हटलेलं आहे. त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये लेफ्ट सिम्पथेटिक चॅनल किंवा लेफ्ट सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. आता डाव्या बाजूची जी नाडी आहे ती केव्हा कमकुवत होते किंवा खराब होते, तर आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला घडून गेलेल्या गोष्टींवर खूप विचार करण्याची सवय असते किंवा तेच विचार डोक्यात सतत घोळत असतात. म्हणजेच काय, एखादी व्यक्ती ज्या वेळेला भूतकाळातील अतिरिक्त विचार करते त्यावेळेला या डाव्या बाजूची ऊर्जा ही जास्ती प्रमाणात खर्च होते आणि मग ही बाजू कमकुवत होते. आणि या बाजूने जे लागणारे आजार आहेत ते कुठले असतात, की साध्या मानसिक नैराश्यापासून ते आत्महत्येपर्यंत जे काही सगळे भावनिक पातळीवरचे आजार लागतात ते या डाव्या बाजूच्या नाडीच्या कमकुवत होण्यामुळे होतात. आता ही जी नाडी आहे ती आपल्यामध्ये भूतकाळ दर्शवते. अशा व्यक्ती कशा असतात, तर या व्यक्ती स्वतःला खूप त्रास करून घेणारे असतात. घडून गेलेल्या गोष्टींचा सतत विचार करतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती असते, जडत्व असतं, आळस असतो. कुठलंही काम करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये नसते, उमेद नसते, उत्साह नसतो. सतत त्यांच्यामध्ये एक प्रकारची मरगळ असते, भीती असते, आत्मविश्वासाची कमी असते. आणि अशा व्यक्ती ह्या स्वतःला त्रास करून घेतात. सतत रडत बसणे, पडत बसणे, एक प्रकारचा दोषी भाव, गिल्ट आपण जे म्हणतो, ती सुद्धा या व्यक्तींमध्ये दिसून दिसून येते. म्हणजे थोडक्यात काय, की डावी नाडी कमकुवत झाल्यामुळे आपल्या शरीरातील जे काही ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, त्यांची कार्यक्षमता ही कमी होते. जे काही सगळं कमी होतं ते इडा नाडीच्या इडा नाडी खराब झाल्यामुळे होतं. म्हणजेच काय, आपल्या शरीरामधलं बीपी कमी होणं, शुगर कमी होणं, थायरॉइड कमी होणं, आपल्या श्वसनाचा रेट कमी होणं, ह्या सगळ्या हायपो मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या ती डावी नाडी खराब झाल्यामुळे होतात. तर मला वाटतं तुम्हाला डावी नाडी समजली असेल. आता आपण जाऊयात आपल्या उजव्या नाडीकडे, जी तुम्हाला इथे पिवळ्या रंगाची दिसते आहे. त्याला पिंगला नाडी असं म्हटलेलं आहे. त्यालाच योग भाषेमध्ये सूर्य नाडी किंवा सूर्यनाडी किंवा पिंगला नाडी असं म्हटलेलं आहे. आणि सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला राईट सिम्पथेटिक चॅनल किंवा राईट सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. तर ही जी उजवी बाजू आहे शरीराची, ती कधी खराब होते, तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती भविष्य काळातील अतिरिक्त विचार करते, सतत फ्युचर प्लॅनिंग करणे, फ्युचरचे विचार डोक्यामध्ये असणे, यामुळे या व्यक्तीच्या शरीरातील उष्णता वाढली जाते. म्हणूनच याला सूर्यनाडी म्हटलंय, कारण या व्यक्तीचं लिव्हर सुद्धा गरम होतं, सगळे अवयव हे उष्ण राहतात, त्यामुळे याला सूर्यनाडी असं म्हटलेलं आहे. मग अशा व्यक्ती कशा असतात, निश्चितच अशा व्यक्तींच्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे या व्यक्तींना पटकन राग येतो, त्या तापट असतात, रागीट असतात, इतरांवर प्रभुत्व गाजवण्याची त्यांना सवय असते. अहंकार एक प्रकारचा असतो, त्यांचं जे लाईफ असतं ते इगोसेंट्रिक लाईफ असतं. इतरांवरती डॉमिनन्स करणे, स्वतःचा हट्टीपणा करणे, राग, प्रतिक्रिया देण्याची सवय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, चिडचिडेपणा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या उजव्या नाडीच्या खराबीमुळे होतात. त्यामुळे उष्णता आणि उष्णतेचे अनेक विकार, पित्ताचे विकार, जे काही सगळं जास्त होतं शरीरामध्ये, वाढलं जातं, हायपर होतं, ते या उजव्या नाडीच्या कमकुवतेमुळे किंवा खराबीमुळे होतं. जसं की एखाद्या व्यक्तीमध्ये ब्लड प्रेशर हाय हाय होणं, थायरॉइड हार्मोन हाय होणं, शुगर लेवल हाय होणं, डायबिटीज होणं, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हायपरथायरॉइडिझम किंवा स्थमा, शरीरामध्ये श्वसनाचा रेट वाढल्यानंतर दमा लागणं, ह्या सगळ्या ज्या तक्रारी असतात ते या उजव्या नाडीच्या खराबीमुळे जाणवतात. म्हणजे आता आपण पाहिलं की इडा नाडी ही आपला भूतकाळ दर्शवते, पिंगला नाडी आपला भविष्यकाळ दर्शवते, आणि त्यानुसार त्या त्या नाडीचे आजार आपल्याला लागतात. त्याचबरोबर इडा नाडी म्हणजे डाव्या बाजूची नाडी ही आपल्यामध्ये इच्छाशक्ती दर्शवते, आणि उजव्या बाजूची नाडी ही आपल्यामध्ये क्रियाशक्ती दर्शवते. एखादी गोष्ट आपण आयुष्यामध्ये ठरवतो किंवा ध्येय ठरवतो, ती आपली इच्छा झाली आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला क्रिया करावी लागते. नुसत्याच संख्य इच्छा करून जर आपण कार्यच नाही केलं तर त्या इच्छांचा काही उपयोग आहे का?
नाही. त्यामुळे आयुष्यातलं ध्येय पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती संतुलित असणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे ही संतुलित इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती तुम्हाला सहयोग ध्यान साधनेच्या माध्यमातून निश्चितपणे मिळते. आता आपण येऊयात आपल्या तिसऱ्या नाडीकडे, जी आपल्या शरीराच्या मधोमध तुम्हाला पांढऱ्या रंगामध्ये दिसत आहे. तिला म्हटलेलं आहे सुषुम्ना नाडी. तर सुषुम्ना नाडी ही शरीराच्या मधोमध आहे, जी पांढऱ्या रंगामध्ये तुम्हाला दिसते आहे. त्याच्यावरती आपल्या शरीरातील सातही चक्र आहेत, ज्याला प्लेक्सस असं म्हटलं जातं. तर ही जी नाडी आहे ती प्रत्येक मनुष्यामध्ये वर्तमान काळ दर्शवत असते. जो व्यक्ती वर्तमान काळात राहतो तो नेहमी खुश, आनंदी, समाधानी राहतो. त्यामुळे वर्तमान काळात राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. पण ते कठीण आहे असं आपल्याला वाटतं. परंतु जर सहयोग ध्यान साधना केली तर निश्चितपणे ज्या वेळेला आपण ध्यान करत असतो त्यावेळेला आपसुकच आपण आपल्या सुषुम्ना नाडीवर असतो, मध्य नाडीवर असतो. त्यामुळे आपण वर्तमान काळातच असतो. म्हणून वर्तमान काळात राहिल्याने आपण सदैव आनंदी राहतो. आपल्यामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद, सौम्यता हे सर्व गुण प्रदान होतात. एखादं लहान बाळ आपण बघतो, मूल आपण पाहतो की ते नेहमी खुश आणि आनंदी असतं, कारण ते वर्तमानात जगत असतं. त्याला घडून गेलेल्या भूतकाळाची पर्वा नसते किंवा भविष्याची चिंता नसते. तर असं वर्तमान काळात राहणं हे सहयोग ध्यान साधनेने सहजरित्या शक्य होतं. तर ही अतिशय महत्वाची नाडी आहे, जी सुषुम्ना नाडी आहे, ज्याला संतुलनाची नाडी असं म्हटलेलं आहे. आपल्यामध्ये संतुलन प्रदान करण्यास ही नाडी उपयुक्त ठरते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नाडीमुळे आपली इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती संतुलित राहते, आपली कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला मदत होते. तर ही इतकी महत्वाची नाडी आहे, ज्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस चॅनल असं म्हटलेलं आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला तीनही नाड्या समजल्या असतील. ह्या तीन नाड्या अतिशय महत्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये संतुलन मिळवण्यासाठी. आता आपण आपल्या शरीरातील 7 चक्रांच्या बाबतीत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीचं पहिलं चक्र ते म्हणजे मूलाधार चक्र. जिथे ॲरो तुम्हाला दिसत आहे ते आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र हे अतिशय महत्वाचं चक्र आहे, जे आपल्या शरीरामध्ये पेल्विक प्लेक्सस या नावाने ओळखलं जातं. आपली जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे आणि रिप्रोडक्टरी सिस्टीम आहे ते कंट्रोल करण्याचं काम हे मूलाधार चक्र करतं. हे अतिशय महत्वाचं चक्र आहे. मूलाधार चक्र ज्यावेळेला जागृत होतं त्यावेळेला तुमच्यामध्ये अबोधिता हा गुण येतो. इनसन्स, पावित्र्य, मांगल्य, सुबुद्धी, विस्डम. विजडम जे आहे ते तुम्हाला या सुबुद्धी या चक्राच्या जागृतीमुळे मिळते. विचारांची शुद्धता आणि सुस्पष्टता तुम्हाला या चक्राच्या जागृतीमुळे मिळते. त्यानंतरचं जे दुसरं त्याच्यावरती जे आहे तुम्हाला त्रिकोणाकार दिसत आहे ते आहे माकडहाड, ज्याला सॅक्रम असं म्हटलेलं आहे. सॅक्रम हा ग्रीक वर्ड आहे आणि सॅक्रम चा अर्थ होतो पवित्र. तर या हाडाला पवित्र हाड असं का म्हटलेलं आहे, कारण यामध्ये 3.5 वेटोळे घालून तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये दिसत असेल, 3.5 वेटोळे घालून ही कुंडलिनी शक्ती स्थित असते आपल्या माकड हाडामध्ये. तर या शक्तीला 3.5च वेटोळे का आहेत, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठे आहेत. आणि याच शक्तीला आपल्याला जागृत करायचं आहे, जागर त्याचा करायचा आहे. म्हणूनच आपल्याकडे जोगवा मागतात हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तर ज्या वेळेला मूलाधार चक्र जागृत राहतं आणि मूलाधार चक्राच्या शक्तीमुळे ही कुंडलिनी शक्ती वरती उठते आणि नंतर स्वाधिष्ठान चक्राला म्हणजे 2 नंबरच्या चक्राला प्लावित करते. जे हे ॲरो ज्या ठिकाणी आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र, ज्याला ॲबोटिक प्लेक्सस असं म्हटलेलं आहे सायन्स मध्ये. आणि हे स्वाधिष्ठान चक्र ज्या वेळेला जागृत होतं त्यावेळेला तुमच्यामध्ये सृजनशक्ती निर्माण होते, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. आजकालचा जमाना आपण पाहतो की क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनचा आहे. तुमच्यामध्ये जे काही सगळे सुप्त कला गुण असतात ते वाढीस लागतात, वृद्धिंगत होतात आणि त्याला एक प्रकारचा ग्लॅमर किंवा प्रसिद्धी देण्याचं काम हे कुंडलिनी शक्तीद्वारे ज्यावेळेला स्वाधिष्ठान चक्र जागृत होतं त्यावेळेला होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या मेंदूला विचार करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती प्रोव्हाइड करण्याचं काम, पुरवण्याचं काम हे स्वाधिष्ठान चक्र करतं. ते कसं, तर आपल्या ज्या ऍब्डॉमिनल फॅट सेल्स असतात त्या ब्रेकडाऊन करून त्यातून रिलीज झालेली ऊर्जा मेंदूपर्यंत पोहोचवणं आणि त्या ऊर्जेद्वारे आपण विचार करू शकतो. तर मेंदूला सक्षम ठेवण्यासाठी आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वाधिष्ठान चक्र निरोगी असणं, संतुलनात असणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग हे खराब कधी होतं, की मगाशी सांगितलं की अति विचार केल्यामुळे
अति फ्युचरचं प्लॅनिंग केल्यामुळे स्वाधिष्ठान चक्र हे खराब होतं. कारण आपण इथं जर तुम्हाला पाहायचं झालं तर आपली जी पिंगला नाडी आहे ती स्वाधिष्ठान चक्रातून ओरिजिनेट झालेली आहे. त्यामुळे जर स्वाधिष्ठान चक्र खराब झालं, स्वाधिष्ठान चक्राची उष्णता वाढली, तर आपसुकच आपली उजवी बाजू पिंगला नाडी ही खराब होते. आणि त्याखाली मूलाधार चक्रातून निळ्या रंगाची जी नाडी निघालेली आहे ती आहे इडा नाडी. इडा नाडीचं ओरिजिन मूलाधार चक्रातून आहे. त्यामुळे ज्यावेळेला मूलाधार चक्र खराब होतं त्यावेळेला आपली आपसुकच इडा नाडी सुद्धा खराब होते. त्यानंतरचे जे 3 नंबरचं चक्र आहे ते म्हणजे नाभी चक्र. नाभी म्हणजे आपल्या बेंबीच्या ठिकाणी असणारा जो भाग, मागून स्पायनल कॉर्ड वरती त्याला मणिपूर चक्र असं म्हटलेलं आहे. तर नाभी चक्र ज्या वेळेला कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमुळे प्लावित होतं, एनर्जाइज होतं, त्यावेळेला तुमच्यामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद आणि एक प्रकारची उदारता येते, ज्याला आपण जनरॉसिटी असं म्हणतो, औदार्य येतं. तर हे सगळे गुण जे आहेत, आर्थिक स्थैर्य येतं, हे सगळे गुण तुम्हाला नाभी चक्राच्या जागृतीमुळे मिळतात. त्यानंतर त्याच्या भोवताली जे तुम्हाला दिसत आहे ते आहे भवसागर चक्र. भवसागर चक्र ते कुठे असतं तर आपले लहान आतडे आणि मोठ्या आतडे यांच्यामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीला भवसागर चक्र असं म्हटलंय. ज्या वेळेला कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि या भवसागरामध्ये येते आणि हे चक्र प्लावित करते, त्यावेळेला तुमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डिसिजन मेकिंग पॉवर म्हणजे योग्य निर्णय क्षमता तुमच्यामध्ये जागृत होते. आजकालचा आपण जर युगामध्ये पाहिलं तर भ्रांती भरपूर आहे. युग हे भ्रांतीचं युग आहे. लोकांना मुळात काय करावं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, हेच समजत नाही. त्यामुळे ही जी निर्णय क्षमता आहे, योग्य निर्णय क्षमता आहे, ती तुम्हाला या भवसागर चक्राच्या जागृतीमुळे मिळते. नंतरचं जे आहे वरचं चक्र, ज्याला अनहद चक्र म्हटलेलं आहे. स्वादिष्ठान चक्राला अॅवोटिक प्लेक्सस म्हटलेलं आहे. नाभी चक्राला सिलियाक प्लेक्सस असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर येतं ते कार्डियक प्लेक्सस म्हणजे हार्ट चक्र. अनहद चक्र ज्याला योग भाषेत म्हटलं जातं. तर ज्या वेळेला कुंडलिनी शक्ती हे चक्र जागृत करते त्यावेळेला तुमच्यामध्ये अतिशय महत्वाचे गुण येतात. ते म्हणजे सुरक्षा, सुरक्षित असण्याचा भाव, साहस, धैर्य, आत्मविश्वास आणि तुमची रोगप्रतिरोधक शक्ती ही अतिशय उत्तम करण्याचं काम हे तुमचं हृदयचक्र करत असतं. ज्यावेळेला कुंडलिनी शक्ती या चक्राला प्लावित करते त्यावेळेला तुमच्यामध्ये हे सगळे गुण येतात: साहस, धैर्य, आत्मविश्वास आणि उत्तम रोगप्रतिरोधक शक्ती आणि त्याचबरोबर एक सुरक्षिततेचा भाव. हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. कारण आजकाल लोकांना भरपूर लेवलवरती इन्सिक्युरिटीला फेस करावं लागतं आणि त्यामुळे भरपूर आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे हे चक्र जागृत होणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी. आणि ते सहयोगाच्या माध्यमातून निश्चितपणे होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर सहयोग ध्यान साधना ही निश्चितपणे तुम्ही अवलंबली पाहिजे. त्यानंतरचं जे चक्र आहे ते म्हणजे आहे विशुद्धी चक्र, जे कान, नाक, घसा याला संतुलनात ठेवतं किंवा त्याला कंट्रोल करतं. त्या विशुद्धी चक्राला सर्व्हायकल प्लेक्सस असं म्हटलं जातं. या चक्राचा जो गुण आहे तो आहे सामूहिक चेतना. म्हणजे सामूहिक चेतना म्हणजे काय, की आपल्यामध्ये वैश्विक सामूहिकता येते. ती सामूहिकता आल्यानंतर आपल्यामध्ये जो गुण येतो तो म्हणजे काय, की एकट्याने कुठलीही गोष्ट न करता सर्वांना सामावून कुठलंही काम केलं तर एकट्याने काम करण्यापेक्षा सामूहिकतेत झालेलं कार्य हे केव्हाही चांगलं राहतं आणि ते खूप शक्तीने चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्यामुळे ते जे सेन्स ऑफ कलेक्टिव्ह वर्क जे आपण म्हणतो ते आपल्याला या चक्राच्या जागृतीद्वारे मिळतं. त्याचबरोबर संतांनी जी शिकवणूक दिलेली आहे आपल्याला, की हे विश्वची माझे घर, म्हणजे मनुष्य ही एकच जात आहे, सर्व धर्म जाती या सगळ्या समान आहेत, माणुसकी हा एकच धर्म आहे, ही वैश्विक आणि उदात्त कल्पना आपल्यामध्ये येते. त्याचबरोबर या चक्राच्या जागृतीमुळे आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य निर्माण होतो आणि कुठलंही काम अतिशय कुशलतेने आपल्याकडून गोड बोलून आपल्या वाणीला एक प्रकारचं माधुर्य येतं, गोडवा येतो, संवाद कौशल्य आपल्यामध्ये येतं. त्यामुळं कुठलंही काम हे आपल्याकडून खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं. कारण वाणी ही कुठलाही बिझनेस किंवा नोकरी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं बोलणं हे खूप महत्वाचं असतं आणि तेच संवाद कौशल्य आपल्याला या चक्राच्या जागृतीमुळे मिळतं. त्याचबरोबर ज्या लोकांना व्यसनं आहेत त्या लोकांची व्यसनं ही सहयोगात भरपूर प्रमाणात दूर झालेली आहेत.
व्यसनमुक्तीसाठी सुद्धा विशुद्धी चक्राची जागृती होणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे सहयोग ध्यान साधनेद्वारे व्यसनमुक्ती झालेले सुद्धा खूप लोक आमच्याकडे आहेत. त्यामुळे सहयोग ध्यान साधना तुम्ही निश्चितपणे करा. त्यानंतरचं जे वरचं चक्र येतंय ते म्हणजे आज्ञाचक्र. ज्या ठिकाणी कुंकू लावलं जातं हे आज्ञाचक्र, जिथे इडा आणि पिंगला नाडी क्रॉस होते. राईट साइडची नाडी लेफ्ट ब्रेन कडे जाते आणि लेफ्ट साइडची नाडी राईट ब्रेन कडे जाते. ते म्हणजे आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्र ज्या वेळेला कुंडलिनी शक्तीद्वारे प्लावित केलं जातं त्यावेळेला तुमच्यामध्ये दया, क्षमा आणि शांती हे तिन्ही गुण प्रस्थापित होतात. आणि टेम्परामेंट ऑफ हँडलिंग, तुमचा राग कमी केला जातो, तुम्ही शांत होता आणि तुमच्यामध्ये दया, क्षमा, शांती यासारखे महत्वाचे 3 गुण येतात की जे अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्यानंतरच तुमची कुंडलिनी शक्ती जी आहे ती सहस्त्रार चक्रापर्यंत म्हणजे शेवटच्या 7व्या चक्रापर्यंत पोहोचू शकते. तर 7वं जे चक्र आहे तुम्हाला टाळूच्या भागावरती वरती दिसत आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र. तर ज्यावेळेला कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रात येते आणि हे चक्र जागृत करते त्यावेळेला तुमचा योग घटित होतो, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळतो. तुमच्या आतील ही कुंडलिनी शक्ती आणि आत्मिक शक्ती ही परमेश्वरी शक्तीशी, डिवाइन शक्तीशी, कॉस्मिक एनर्जीशी इंटिग्रेटेड होते, त्याची एकाकारिता होते. म्हणजेच काय की एखाद्या झाडाचं मूळ जर एखाद्या झराशी जोडलं असेल तर ते झाड कधी सुकेल का? निश्चितच नाही. त्या झाडाला सतत त्या झऱ्यातून पाणी मिळत राहणार आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेला तुमची कुंडलिनी शक्ती ही सहस्त्रारामध्ये येणार आहे त्यावेळेला तुम्ही या सहस्त्रार चक्राच्या द्वारे संपूर्ण जी काही आपल्या अवतीभोवती कॉस्मिक एनर्जी आहे, डिवाइन एनर्जी आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, त्यासोबत तुम्ही तुमचा योग घटित केलेला असणारे, आत्मसाक्षात्कार मिळवलेला असणारे आणि त्यामुळे सतत ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्यामध्ये सकारात्मक विचार राहणार आहेत, स्थैर्य राहणार आहे, शांती, आनंद, सौम्यता आणि एक प्रकारचे सतत सकारात्मक विचार केल्यामुळे तुमचे मेंटल फिजिकल एनर्जी जी आहे ती खूप चांगल्या प्रमाणात वाढणार आहे, तुमचा स्टॅमिना वाढणार आहे आणि त्यामुळे हा आत्मसाक्षात्कार घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हा आत्मसाक्षात्कार घटित झाल्यानंतर ही दैवी शक्तीची जाणीव जी आहे ती तुम्हाला कुठल्या स्वरूपात होते तर थंड हवेच्या स्वरूपात होते. कुठे होते तर ज्यावेळेला तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेला तुमच्या टाळूमधून तुम्हाला थंड हवेच्या झुळका जाणवतात. दोन्ही तळहातांवर, बोटांच्या टोकांवरती थंड हवेच्या झुळका जाणवतात, ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी चैतन्य लहरी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी त्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग असं म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्तांनी त्याला कूल ब्रीज ऑफ द होली गोस्ट असं म्हटलेलं आहे. आदिशंकराचार्यांनी त्याचं वर्णन सलिलम सलिलम, सलिल हा संस्कृत शब्द आहे, सलिल म्हणजे थंड, तर त्याचं वर्णन सलिलम सलिलम असं केलेलं आहे. मोहम्मद पैगंबरजींनी त्याला रूह म्हणजे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला तर माहितीये वारकरी संप्रदायामध्ये वारकरी हा जो शब्द आहे त्याचा खरा अर्थ आम्हाला सहजोगामध्ये आल्यावर कळाला. वार म्हणजे थंड हवा, कर म्हणजे हात, ज्याच्या हाताला थंड हवा जाणवते तोच खरा वारकरी. म्हणजेच या सहजोगाद्वारे परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये ज्यावेळेला तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेला तुमच्या तळहातातून, डोक्यामधून, बोटांच्या टोकांमधून तुम्हाला थंड हवेच्या स्वरूपात परमेश्वरी शक्तीची अनुभूती, ऍक्च्युअलायझेशन हे मिळणार आहे आणि त्यातूनच तुमचं मेडिटेशन होणार आहे, तुम्हाला निर्विचार स्थिती प्राप्त होणार आहे. तर हे सुद्धा सगळं आतापर्यंत जे दिले गेलेलं आहे ते थिअरॉटिकल नॉलेज आहे. आता आपण करणार आहोत प्रॅक्टिकल, ज्या अतिशय 3 महत्वाच्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला परमपूज्य श्री माताजींच्या प्रतिमेकडे बघून प्लस क्रिया मी तुम्हाला करून दाखवणार आहे. 3 क्रिया आपल्याला करायच्या आहेत. त्या 3 क्रिया कुठल्या आहेत त्या सुरुवातीला उघड्या डोळ्यांनी बघूयात. उघड्या डोळ्यांनी पहा. पहिली जी क्रिया आहे ती म्हणजे आपली क्रियाशक्तीचा जो हात आहे तो आपला उजवा हात आहे. तो आपल्या डाव्या हृदयावर ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्या हृदयाचे ठोके जाणवतात तिथे आपला उजवा हात ठेवायचा आहे. तिथे एक प्रार्थना घेतली जाईल, ती डोळे बंद करून नंतर मनातल्या मनात म्हणायची आहे. ही झाली पहिली क्रिया. त्यानंतर जी दुसरी क्रिया आहे ती म्हणजे हाच उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. त्या ठिकाणी सुद्धा एक प्रार्थना घेतली जाईल, ती सुद्धा मनातल्या मनात म्हणायची आहे. आणि तिसरी क्रिया म्हणजे आपल्या टाळूवर सहस्त्रार चक्रावर आपला हात या पद्धतीने ठेवायचा आहे. आपला तळहात हा मधोमध सहस्त्रार चक्रावर बसला पाहिजे आणि आपली बोटं ही अशी आकाशाच्या दिशेने वर ताणली गेली पाहिजेत.
आणि हा हात जो आहे तो आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या आकाराच्या दिशेने दाब. तिसरी क्रिया जी आहे ती पण आपल्याला उजव्याच हाताने करायची आहे. उजवा हात टाळूवर दाबून धरायचा आहे. आपला उजव्या हाताचा तळवा हा टाळूवर दाबला गेला पाहिजे आणि घड्याळाच्या काट्याच्या आकाराच्या दिशेने आपला हात असा गोलाकार फिरवायचा आहे, जेणेकरून स्काल्पची जी खालची त्वचा आहे, चमडी आहे, ती हलली पाहिजे. या पद्धतीने 7 वेळा किंवा संपूर्ण प्रार्थना होईपर्यंत हा हात आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे. आणि सगळ्या क्रिया ह्या आपल्याला उजव्या हातानेच करायच्या आहेत आणि डावा हात तसाच आपल्याला मांडीवर ठेवायचा आहे. ह्या 3 क्रिया. उजव्या हातात डावा हात मांडीवर तसाच, उजवा हात सुरुवातीला पहिली स्टेप हृदयावरती डाव्या बाजूला, उजवा हात कपाळावरती दाबून धरायचा, मान खाली झुकवायची ही दुसरी क्रिया. आणि तिसरी क्रिया आता मी सांगितल्याप्रमाणे टाळूवर हात ठेवून आपल्याला तो हात गोलाकार फिरवायचा आहे. ह्या तिन्ही क्रिया आपल्याला करायच्या आहेत. आता आपण डोळे उघडे ठेवून केलेल्या आहेत. आता आपल्याला डोळे मिटून या क्रिया श्री माताजींच्या प्रतिमेकडे पाहून करायच्या आहेत. त्यापूर्वी आपण श्री माताजींना सुरुवातीला प्रार्थना करूया. इथे श्री मातांची प्रतिमा आहे, त्या प्रतिमेकडे तुम्ही पाहू शकता. मगाशी मी सांगितलं की या सहयोगाच्या संस्थापिका आहेत परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी. करत्या करवित्या त्याच आहेत, देणाऱ्या त्याच आहेत. आम्ही केवळ एक पामर माध्यम आहोत. जे काही आज तुम्हाला मिळणार आहे, जी परमेश्वरी शक्तीची जाणीव होणार आहे, ती परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्येच होणार आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण मागतो आईकडे, त्यावेळेला आपल्याला ती मिळत असते. त्याच पद्धतीने आपण श्री माताजींना प्रार्थना करणार आहोत. अगदी हृदयापासून आपले दोन्ही हात जोडायचे, प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत आपण आम्हाला परमेश्वरी शक्तीची जाणीव करून द्या. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आपण आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा. आमच्या कुंडलिनी शक्तीचा या परमेश्वरी शक्तीशी योग घटित करा. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत आपण आम्हाला आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन प्रदान करा. जय श्रीमाताजी. आता सगळ्यात महत्वाचं, चष्मा असेल त्यांनी चष्मा काढायचा आहे. ज्यांच्या कमरेला बेल्ट आहे त्यांनी बेल्ट काढायचा आहे लेदरचा. डोळे जे आहेत, ध्यान करताना केव्हाही लक्षात ठेवायचं की आपलं ध्यान जे आहे ते संपूर्णपणे आपल्या डोळ्यांवर अवलंबून असतं. डोळे शांतपणे आपल्या पापण्या ज्या आहेत त्या मिटून घ्यायच्या आहेत स्थिररित्या. बुबुळांची हालचाल करायची नाही अजिबात. स्थिररित्या डोळे मिटायचे आहेत. दोन्ही हात आपल्या मांडीवर प्रसाद घेतो त्या पद्धतीने ठेवायचे आहेत. मांडीवर रेस्ट करून ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, सहज अवस्थेत बसायचं आहे. आपलं संपूर्ण चित्त आपल्या आतमध्ये घ्यायचं आहे. आपलं चित्त स्थिर होण्यासाठी आपण सुरुवातीला ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे काय? श्वसनावर नियंत्रण. तर प्रत्येकाने आपला श्वास हा सुरुवातीला खोलवर आतमध्ये सावकाश ओढून घ्यायचा आहे. सावकाश ओढून घ्यायचा आहे. तो एक 7 ते 10 सेकंद होल्ड करून ठेवायचा आहे आणि नंतर सावकाश तो सोडून द्यायचा आहे. अशी क्रिया आपल्याला 3 वेळा करायची आहे. तर आपण सुरुवातीला ब्रीदिंग एक्सरसाइज करूयात. श्वास ओढून घ्या सावकाश. तो रोखून धरा आणि सावकाश सोडून द्या. अजून 2 वेळा करा.
तर स्थिर बसा. संपूर्ण चित्त आपलं आपल्या आतमध्ये. आपल्याला आता क्रिया करायच्या आहेत डोळे बंद करून. डावा हात मांडीवर तसाच. आता सर्वांनी आपला उजवा हात आपल्या डाव्या हृदयावर ठेवायचा, ज्या ठिकाणी हृदयाचे ठोके पडतात. आपलं संपूर्ण लक्ष त्या हाताच्या खाली हृदयामध्ये या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये मी मन, बुद्धी, अहंकार, शरीर काहीही नसून मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी शुद्ध आत्मा आहे. मी शुद्ध आत्मा आहे. तोच उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे, मान खाली झुकवायची आहे. या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये मी हृदयापासून सर्वांना क्षमा केली आहे. माझा कोणावरही राग नाही. आजपर्यंत माझ्यासोबत जी वाईट वागले, ज्यांनी मला त्रास दिला, त्या सर्वांना मी क्षमा केली आहे. आपणच आमच्याकडून ही क्षमा करून घ्या. मी सर्वांना हृदयातून क्षमा केली आहे. माझा कोणावरही राग नाही. माझा कोणावरही राग नाही. 3 वेळा मनातल्या मनात म्हणायचंय, क्षम क्षम क्षम. आता तोच उजवा हात मगाशी सांगितल्याप्रमाणे टाळूवर दाबून धरायचा आहे आणि प्रार्थना मी म्हणत आहे ती मनातल्या मनात तुम्ही देखील अगदी हृदयातून करायची आहे. आणि घड्याळाच्या काट्याच्या आकाराच्या दिशेने गोलाकार हात फिरवायचा आहे, जेणेकरून खालची त्वचा आपली स्काल्पची हल्ली पाहिजे. प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्रीमातजी, आपल्या परमकृपेमध्ये आपण आम्हाला आत्मसाक्षात्कार प्रदान करा. श्रीमातजी, आपल्या परमकृपेमध्ये आपण आमच्या आतील कुंडलिनी शक्ती जागृत करा. श्रीमातजी, आमच्या आतील कुंडलिनी शक्तीचा, आत्म्याचा या परमेश्वरी शक्तीशी योग घटित करा. आमचा योग घटित करा. आम्हाला आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आमच्यातील कुंडलिनी शक्ती जागृत करा. आता सावकाश तो हात टाळूवर दाबायचा आहे. टाळूवर हात दाबून धरायचा आहे आणि सावकाश अधांतरी तो उचलून पाहायचा आहे. टाळूपासून खाली आणि वरती हात सावकाश अधांतरी उचलून पाहायचा आहे. टाळूच्या आणि हाताच्या तळहाताच्या मध्ये आपल्याला काय जाणवतंय? तोच उजवा हात थोडासा मागे पुढे करून पाहायचा टाळूपासून. खालीवर करून पाहायचंय. काय जाणीव होते हातावर, बोटांच्या टोकांवर, टाळूवर? आता तो उजवा हात सावकाश मांडीवर घ्यायचाय. डाव्या हाताने पाहायचंय डाव्या तळ हातावर आणि टाळूवर काय जाणीव होते. सावकाश डावा हात मांडीवर घ्यायचाय. आता आपण 2 मिनिटासाठी ध्यानात बसणार आहोत. ध्यान करण्यासाठी डोळे शांतपणे मिटून घ्यायचे. आपलं संपूर्ण लक्ष, चित्त टाळू भागावर, डोक्यामधील टाळू भागावर संपूर्ण लक्ष, दोन्ही तळहातांवर, बोटांच्या टोकांवर लक्ष केंद्रित करायचे आणि 1-2 मिनिटं ध्यानात बसायचे.
सावकाश आपले डोळे उघडायचे. श्रीमातांचे आभार मानायचे की परमपूज्य श्रीमाताजी, आपण आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला, आमचा योग घटित केला, आमच्यामधील कुंडलिनी शक्ती जागृत केली, त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. तर आता ह्या ज्या आपण 3 क्रिया केल्या, त्या क्रियांद्वारे आपली शक्ती ही जागृत झालेली आहे. बऱ्याच व्यक्तींना थंड हवा जाणवली असेल. तर ज्या व्यक्तींना थंड हवा जाणवली, प्रत्येकाची वेगवेगळी अनुभूती राहणार आहे. ज्यांना थंड हवा जाणवली, त्यांची शक्ती जागृत झाली आहे. त्यांचे सर्व चक्र, नाड्या हे शुद्ध झालेल्या आहेत आणि त्याची जाणीव त्यांना झालेली आहे. ज्या व्यक्तींना गरम जाणवलं आहे, त्यांच्यामध्ये उष्णतेच्या त्रासामुळं वात, पित्त, कफ या सगळ्या असंतुलनामुळे सुरुवातीला ऊर्ध्वगामी ऊर्जेने ती उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे ज्यांना गरम जाणवलं आहे, त्यांना सुद्धा दररोज ध्यान केल्याने त्या जाणीवेचं रूपांतर हे थंड हवेमध्ये निश्चितपणे होणार आहे. हीच ती थंड हवा, ज्याला आपण चैतन्य लहरी किंवा परमेश्वरी शक्तीची जाणीव असं आपल्या अध्यात्मामध्ये म्हणतो. आणि ह्याच त्या कूल ब्रीज आहेत, ज्या ध्यानामध्ये चैतन्याच्या स्वरूपात आपल्याला जाणवतात. तर ही जागृती तुम्हाला आज परमपूज्य श्रीमातांच्या कृपेमध्ये मिळाली आहे. याच्या पुढची माहिती जर तुम्हाला सहयोग ध्यानासंदर्भात हवी असेल, तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आमची सहयोगाची जी वेबसाईट आहे, ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर लर्निंग सहयोगा हे युट्यूब चॅनल आहे, त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही सहयोगासंदर्भात माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला सहयोग ध्यान साधना करायची असेल आणि माहिती हवी असेल, तर खाली दिलेल्या सर्व गोष्टींवरती तुम्ही संपर्क करू शकता. टोल फ्री नंबर सुद्धा एक दिलेला आहे, त्यावरही तुम्ही संपर्क साधू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर निश्चितपणे इतर गरजूंसोबत, सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या सगळ्या गोष्टींचे फायदे सहयोग ध्यानाद्वारे त्यांना मिळू शकतील. गेल्या 13 वर्षांपासून मी स्वतः सहयोग ध्यान साधना करत आहे आणि त्याचे मला भरपूर फायदे झाले आहेत. हे एक खरंच अतिशय प्युअर टेक्निक आहे मेडिटेशनचं. त्यामुळे तुम्हाला जर संतुलित व्यक्तिमत्व हवं असेल, तुमची इडापिडा जाऊन जर तुम्हाला खरंच बळीचं राज्य हवं असेल, तर निश्चितपणे हे संतुलित व्यक्तिमत्व हे तुम्हाला सहयोग ध्यान साधनेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि हे पूर्णपणे विनामूल्य आहे. तर निश्चितपणे तुम्ही ही सहयोग ध्यान साधना अवलंबाल ही मला खात्री आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.